अश्विन त्याच्या आईला रागाने म्हणत होता, आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे? तुला कितीदा सांगितलं, या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलताबाईंकडे गेलीस तर खबरदार. मुलाचे रोजचे होतं हे बोलणं. पण आज त्यांच्या सुनेनेही त्यामध्ये तोंड घातलं. घरात इतके श्रीमंती असताना या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत किती लाज वाटते. काही तर सोसायटीमधील बायका म्हणून विचारतात मला, तुझी सासू मोलकरीण आहे का गुलमर्गमध्ये? हे बोलणं ऐकून विद्या आतल्या आत तुटत होती. आज सोक्ष मोक्ष लागू दे. आई, तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे? मुलाने निर्वाणीने विचारलं. विद्याला माहीत होतं तिचा मुलगा अश्विन हा गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घर मालकिणीचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरिबीपोटी आईचा अपमान हिडीस करणाऱ्या या सोसायटीने त्यांचं बालपण करपून टाकलं होतं. पण त्याच गुलमोहरमधल्या एका गुलमोहरातल्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहीत नव्हतं आणि हे ते कळायचं त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोटतिडकीने शिक्षण घेऊन आज तो एका मोठ्या कंपनीत ऑफिसर झाला होता. त्याची बायको त्याच्यासारखीच उच्च नोकरदार होती. महिन्याला घरात लाखोने पैसा येत होता. त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा 5 खोल्यांचा प्रशस्त असा बंगला बांधला होता. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या सुखसोयी होत्या. त्याच्या बंगल्यामध्ये नोकर चाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरूनच पुढे जात असायचे. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लावू देत नसायचा. त्याची बायकोही आज सासूबाईंचे मन राखून होती. ज्या सोसायटीत त्याची आई धुणं भांडी करत असायची त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानाने आग्रहाने बोलवलं जाई. काही वर्षांपूर्वी त्यांना हिडीस करणाऱ्या या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत होत्या तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटे. पण गेल्या 3 महिन्यांपासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारण होतं त्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीणबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रात नटलेल्या आणि दागिन्यांनी सजलेली त्याची आई यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेने आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विद्या साबुदाण्याची मौसूद गोड खीर बनवून ती नक्षीदार वाडग्यामध्ये घेऊन ती चारुलताबाईंच्या फ्लॅटकडे निघाली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा झाला होता. एरवी समंजसपणे वागणारी सून ही चक्क विरोधात जाऊन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विद्या ओरडली, बस कर रे अश्विन. हो, मी आजही मोलकरीणच आहे, पण फक्त चारुलताबाईंची. आणि हे बाईंनाही आवडत नाही. पण मी स्वइच्छेने स्वीकारलं आहे हे पद. का ते तुला कळत नाही? पण आज बोलतेच मी तुझ्याशी. आणि हो सुनबाई, तूही ऐक. असं म्हणून विद्याने सगळं सांगायला सुरुवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यासमोर उभा राहिला. विद्या आणि सुहास गावाहून शहरात काम मिळेना म्हणून आलेले गोरगरीब जोडपं. शहरात झोपडपट्टीत इतर अनेकांसारखं त्यांचं जगणं सुरू झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विद्याने इथल्या बायकांच्या ओळखीने धुणं भांड्यांचे काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करत होती त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहरसारखी श्रीमंत आणि उच्चभ्रू सोसायटी होती. श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या फॅमिली, मग स्वच्छ चटपटीत आणि कामापुरतं काम ठेवणारी मितभाषी. विद्या सोसायटीमध्ये सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापून चुपून साडी, कपाळावरून मोठी लाल टिकली, गळ्यात मण्यांचे 2 अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांबलचक केसांचा घट्ट अंबाडा, गव्हाळ शेलाट बांधा आणि काळेभोर मायळू डोळे असणारी विद्या सुहासची खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. वर्षभरात त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्याने आनंदाचे चांदणं पसरलं. बघता बघता अश्विन 4 वर्षाचा झाला. 2-2.5 महिन्यांचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विद्या कामाला जायची. पण घर आकाशी चित्त पिल्ल्यापाशी अशी तिची अवस्था व्हायची. सुहास तर बाळाचे किती लाड करायचा, ओढतान असायची. पण त्यात समाधानही मानणारी ही नवरा बायको त्यामुळे सुखी होते. पण म्हणतात ना, काही वेळा
वेळा नियती खूप परीक्षा घेते. विद्येचे अगदी तसंच झालं. साहित्य चढवत असताना कसं कोण जाणं, पण सुहाचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेतपर्यंत सगळं संपलं होतं. त्याचा निष्प्राण देह पाहून विद्यानं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. सैरभैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. आसपासच्या बायकांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडे पाहताच तिला थोडं भान आलं. या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं ते लेकरू. त्याला शिकवायचं, खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं. आणि आता तोच स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता. दुःखाचे सावट जगण्याला कठोर बनवत होते. नियतीने केलेल्या विचित्र खेळाने एक हस्त खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विद्या सावरली. पोटात अति रक्तस्राव झाल्यामुळे सुहास गेला असं निदान झालं. कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच. गरिबाला विम्याचे लाड कुठले करता येणार, त्यातही टेम्पररी नोकरी आणि खाजगी असल्याने हातात रुपयाही आला नाही. सुहासचे 12 दिवस झाले आणि दुःखाचे कड पोटात घेऊन पोटासाठी विद्या कामावर रुजू लागली. कोरडी सहानुभूती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विद्या चारुलताबाई यांच्या घरी गेली. या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व, अगदी शिस्तप्रिय आणि विद्याही टरकून असे तिला. त्यांना पण बाई विनाकारण कोणाला त्रास देता येत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर, मुलगा ऑस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरू देशात. हे दोघे पती पत्नी राहत होते. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बाई आणि त्यांना पाठिंबा देणारे साहेब, अगदी मेड इन इच अदर. आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणाऱ्या चारुलताबाई मोकळा गळा मोकळा कपाळ घेऊन आणि 10-12 दिवसातच रया गेलेली विद्या पाहून बडबडून आलं. विद्या त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विद्याच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस या एका साध्या कृतीनेही विद्याला जाणवलं कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःख मागे पडत गेलं. विद्या कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं सगळं काही. दिवसेंदिवस कठीण होतं आणि अशातच एक आबाळ कोसळणारी घटना घडली. दान दान पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिणीने विद्याला फ्लॅट बाहेर ढकललं आणि ती ओरडली, नवरा नाही म्हणून असले धंदे करते माझ्या घरात, शेण खायला तुला लाज नाही वाटली? पुन्हा या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख. रागिणीच्या या अकांड तांडवाने अख्खी सोसायटी तिच्या फ्लॅट समोर जमा झाली. प्रत्येकजण काय झालं असं विचारू लागलं. तसं रागिणी ओरडली, अहो ही धंदा करते, चक्क माझ्या मिस्टरांनी पाहिलं हिला म्हणून त्यांनाही सांगत नाही. इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे, हिला कोणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून इथे, असं सांगून रागिणीने तिला घराबाहेर काढलं. रडून भोकून हात जोडणाऱ्या हतबल अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीने आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात कुलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन चेहरा लपवत निघालेली विद्या नुकत्याच बाहेरून येणाऱ्या चारुलताबाईंना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. अगं जरा बघून चाल की, असं म्हणत तिच्याकडे त्या पाहताच तोच चुकलं हो बाईसाहेब म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करून विद्या देऊ लागली. तिच्या भांबावलेल्या घाबरलेल्या गालांवर बोटांचे ठसे उठलेले. बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, विद्या तू आणि हे काय झाले तुला? आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून फिरवलेल्या नजरांनी घायल झालेली विद्या कोसळली आणि गदगदून मोठमोठ्याने रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेल्या. काय झालं, कसं झालं ते सगळं त्यांनी विद्याकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या, तू उद्या सोसायटीत कामाला ये, कुणी नाही घेतलं तर मी तुला काय कामावर ठेवील. पण रागिणी मॅडम त्या मला कच्च्या फाडून खातील. ती घाबरून म्हणाली, तिचं मी पाहून घेईल, पण तू कामावर यायचं बंद करू नकोस. चारुलताबाईंनी तिला धीर दिला. हृदयात वेदनेचा अंगार लपवत विद्या दुसऱ्या दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरिबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हे खरं. तिने नेहमीच्या घरच्यांची बेल दावली, पण तिला पाहताच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले. आम्हाला तुझी गरज नाही म्हणत. पण चारुलताबाईंनी तिला घरचं काम दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. 10-15 दिवस झाले तरी विद्या सोसायटीत येतच होती. चारुलताबाई बरोबर आणखी 2-3 तिला पुन्हा कामावर घेतलं.
आणि रागिणीचा मग थैथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मीटिंग बोलवली. आरोपी ज्या पिंजऱ्यात होत्या चारुलताबाई, कारण त्यांनी एका चरित्रहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मीटिंगला हजर झाले. विद्या खाली मान घालून अंग चोरून उभी होती. मीटिंग सुरू झाली. सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलताबाईंना प्रश्न केला. मॅडम, आपल्या सोसायटीतल्या मोलकरणीबाबत सगळं ठाऊक असतानाही तुम्ही तिला कामावर ठेवलं. इतकंच नाही तर सोसायटीतील इतर फॅमिलींनाही तिला कामावर ठेवण्यासाठी तुम्ही सांगत आहात. या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का? आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पती घरी एकटेच कधी कधी असतात. ते कसा विश्वास ठेवायचा या बाईवर? लीलाबाई बोलल्या. त्यांच्या मिस्टर आणि इतर बऱ्याच जणांनी त्यांची री ओढली. हिला कामावरून बंद करा. चारुलताबाई, आतापर्यंत आम्ही हिला सोज्वळ म्हणत होतो, पण नवरा गेल्यापासून ही बदलली आहे. विधवा बेसहारा म्हणून काम देतो आम्ही, पण ही चक्क धंदा करते. रागिणी फुसफुसत बोलली. तशा चारुलताबाई ओरडल्या. थांब रागिणी, एखाद्यावर आरोप लावण्याआधी विचार करावा माणसानं. गेली 6 वर्ष ही काम करते आपल्याकडे. आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती का? 6 महिन्यांपूर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरू घेऊन खाली मान घालून आपलं काम करत जगते ती. म्हणून काय तिने असं? मध्येच बोलणाऱ्या रागिणीच्या मिस्टरनं थांबवत चारुलताबाई म्हणाल्या. माझं बोलणं पूर्ण होऊ दे मिस्टर ऋषी. असं अचानक काय झालं की तुम्हाला विद्या धंदा करते याचा शोध लागला? जरा मला सांगाल का? मी पाहिलं हिला एका माणसाबरोबर. हिच्या लक्षात आलं आणि ही चक्क रागिणी नसताना मलाही खुणावत असते. घाणेरडे हावभाव करते. नाही हो साहेब, मी कधीच असं केलं नाही. मी तसली बाई नाही हो. कसं पटवून देऊ तुम्हाला? विद्या कळवळली. तसं लीलाबाई पुन्हा कळाल्या. गप ग, तुझ्यासारख्या मान खाली घालणाऱ्याच्या अंगात खेळ असतात. खरं म्हणजे लीलाबाईचा खरा राग चारुलतावर होता, कारण नेहमी टिपटॉप राहणाऱ्या हसतबुक आणि इम्प्रेसिव्ह चारुलताबाईंचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विद्याला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोळीत मिळालं होतं. पण माझे मिस्टर बऱ्याचदा घरी असतात, एकटे असतात. त्यांना नाही अनुभव आला कधी. चारुलताबाई बोलल्या. तेवढ्यात सो पाटणकर कुजबुजल्या. तुमचं ध्यान श्यामाळू हा बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि हास्याची खसखस पिकली. तसा आवाज चढून चारुलताबाई म्हणाल्या. माझे मिस्टर श्यामळू नाहीत, तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात. हे पाटणकर बाई, तुमच्या यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी ऑफिसमध्ये केलेली अफरातफर, त्यांना तुरुंगात घेऊन गेली असती ती भानगड माझ्या श्यामळ मिस्टरांनीच हाताळली होती बरं का. तसे पाटणकर बायकोवर खेकसले. तुला कुठे काय बोलावं हे कळत नाही. आता तोंड मिटा. चर्चेला भांड्याचं रूप येणार असा रंग दिसतोय. कामावरून काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल. तशा चारुलताबाई म्हणाल्या. ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते. मिस्टर ऋषी, तुम्ही विद्याचा विनयभंग केला आहे हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही ऑफिसमधून दुपारीच घरी आला होतात, कारण तुम्हाला माहीत होतं विद्या तुमच्याकडे दुपारी नंतर येते. आणि त्या दिवशी रागिनी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विद्याबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याचवेळी विद्याने तुम्हाला बाजूला ढकललं आणि ओरडली. मी हे सगळं सोसायटीला ओरडून सांगेन. तुम्ही घाबरलात. विद्याची माफी मागितली. विद्यानेही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिणी घरी असताना ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती डुंकूनही पाहत नसे. चुकून लक्ष गेलं तर तिरस्काराने मान फिरत असे. तिला बिचारीला माहीत नव्हतं माफी मागून तुम्ही स्वतःला वाचवलं होतं. पण तुमच्यातला भुकेलेला जानवर अजूनही तसाच होता. आणि त्या दिवशी रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात, तेही रागिनी घरी असताना. विद्या स्वतःला सोडून घ्यायला प्रयत्न करत होती. तुम्ही मात्र तिथेच आपल्याला फशी पाडलं. याचा ओरडून कांगावा केलात आणि रागिणीने कोणताही विचार न करता विद्यावर सगळं खापर फोडलं. यावर रागिणी म्हणाली, काही बोलू नका याच्यावर. खोटा आरोप करताना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी. रागिणी ओरडली. तशा चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या. लाज तुझ्या नवऱ्याला वाटायला हवी. रागिणी, विसरलीस? 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथे आलीस आणि त्याच वेळी तुझ्या सासूबाई पाय घसरून पडल्या. तेव्हा याच विद्यानं
एखाद्या पोक्त बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं. स्वतःच्या 6 महिन्याच्या लेकराला घरी सोडून ती तुला जपत होती. तेव्हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तुला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं ग तुला इतक्या चटकन पलटायला? घरी खरी कृतज्ञ तर तूच आहेस. कसलाच विचार न करता विद्याला दोषी ठरवलंस. पण तिने फुकटचं काम केलं नाही. त्याचे जादाचे पैसे मोजलेत मी तिला. या जादा पैशाची चटक लागली आहे तिला. आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात काय? पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुरावा हवा? तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या दिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतलीत आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरच CCTV सांगतोय की तुम्ही घरी आलात, पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे? आपल्या गेटवरचा वॉचमनही हे सांगेल. हो ना मिस्टर ऋषी? बऱ्याच वेळा अशी बरीच कारणं देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून. कशासाठी ते सांगू का? आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवऱ्याने सरळ माफी मागितली. मग चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी सरळ पोलीस केसची धमकी दिली. मग तेव्हा रागिणीने पुढे येऊन विद्याची माफी मागितली आणि यातून वाचव अशी विनवणी देखील केली. विद्या हात जोडून म्हणाली, बाईसाहेब तुम्ही होतात म्हणून मी वाचले, यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगते मी. रागिणी मॅडमना त्रास नको. विद्याच्या मोठ्या मनानं सगळ्यांनाच कौतुक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, विद्या माझ्याकडे कामाला राहील तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत. आणि हो, आपल्या सोसायटीच्या आउट हाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करू. त्याचं भाडं मी स्वतः भरेन. चारुलताबाईच्या आभाळ एवढ्या मोठ्या आधाराने विद्या भारावून गेली. अश्विन 10वीला गेला आणि चारुलताबाई ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ 10 वर्षे त्या तिथेच राहिल्या. पण विद्याची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी कधीच सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विद्या पेलू शकली होती. पण 1.5 वर्षापूर्वी तिचे मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत त्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. रोज योगा, मैत्री कट्टा, भजन, सत्संग यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला. पण 4 महिन्यांपूर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्यानं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मग मात्र विद्याचा जीव खालीवर होऊ लागला. सुरुवातीला निमित्त काढून आता मात्र राजरोसपणे ती चारुलताबाईंकडे जायची. त्यांच्या मुलाला सुट्टी मिळत नसल्याने 24 तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवलेली होती. पण विद्या मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसून वेणी फणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्स ही चांगलीच होती, पण विद्याच्या मायस्पर्शाची जादू होती, त्याचा असर दिसू लागला. चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डॉक्टर म्हणाले, अशीच प्रगती राहिली तर थोड्या दिवसात स्वतःहून चालू देखील लागेल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या, नक्कीच होईल डॉक्टर, कारण ही माझी लेक आहे ना विद्या, तिच्यामुळे तर ही जादू झाले. हे सगळं सांगून झाल्यावर विद्या म्हणाली, आता तू सांग अश्विन, एका बेसहारा विधवा स्त्रीला तिचं लेकरू अनाथ होऊ नये म्हणून लेक मांडणाऱ्या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्या महान आईला मी कशी विसरू? मला तर जायलाच हवं. माझ्या मालकीनबाई माझी वाट पाहत असतील. इतकं बोलून विद्या घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या. पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं वाटल्यासारखं वाटलं होतं. संध्याकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किट भरून घरी जायच्या तरीला असलेल्या विद्याला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कोणी तर घरी न येणाऱ्या घराची बेल अशी कोणी वाजवली हे पाहायला तिने दार उघडलं आणि पाहतच राहिली. दारात अश्विन आणि अस्मिता उभी होती. दोघे आले. बेडवर उठून बसलेल्या चारुलताबाईकडे पाहत अश्विन म्हणाला, अगं आई, आटप लवकर. तुझ्या आईलाही तयार कर. अगं, आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनंच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही आवडणार नाही. आपण त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन जाऊ. अश्विनने मग घरात येऊन चारुलताबाईंचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला, तुम्ही त्यावेळेस तुमची कर्तव्य पूर्ण केलीत, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलो आहे आणि या सोसायटीत एवढा करोडचा फ्लॅट घेऊ शकलो आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो. आता आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करू द्या. आम्हाला आमच्या उपकाराची परतफेड करू द्या. तुम्ही जेव्हा आईला मदत करत होताच त्यावेळेत मी खूप लहान होतो. मला काही समजत नव्हतं. पण आईने मात्र मला आता सगळी परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळे मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली आहे. प्लीज आमच्याबरोबर यायला नाही म्हणू नका. आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या. चारुलताबाईंनी सुद्धा अश्विनचं आणि त्यांच्या आईचं ऐकलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या.
मग अश्विन चारुलताबाईंना घेऊन त्यांच्या घरी घेऊन आला, त्यांची मनापासून काळजी घेतली, त्यांची सेवा करू लागल्या. तर मग मित्रमैत्रिणींनो, अश्विनी केलेली उपकाराची परतफेड आणि विद्याने देखील एवढ्या मोठ्या करोडच्या फ्लॅटमध्ये राहूनसुद्धा त्यांची चारुलताबाईंची त्यांची केलेली मदत त्या विसरल्या नाहीत आणि स्वतः मुलगा इतका मोठा करोडपती होऊन देखील काही कमी नसताना देखील त्या चारुलताबाईंनी मोलकरणीसारखे काम करत होत्या, त्यांची काळजी घेण्यासाठी जात होत्या. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला अश्विन आणि अश्विनीच्या आईने केलेल्या उपकाराची परतफेड तुम्हाला कशी वाटली? अशा प्रकारच्या माणुसकीची गरज समाजामध्ये नक्कीच आहे, हो ना? तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आजची ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा.